पेटलेली काडी. एका गावात विजय नावाचा एक तरुण राहायचा. तो अत्यंत शांत, संयमी आणि प्रेमळ स्वभावाचा होता. त्याच गावात राघव नावाचा एक माणूस होता. त्याला कोणाचंही सुख बघवत नव्हतो. तो नेहमी विजयला टोमणे मारायचा, त्याच्याविषयी अपशब्द वापरायचा, इतरांच्या मनातही त्याच्याविषयी द्वेष निर्माण करायचा प्रयत्न करत असे. मित्रांनो, व्हिडिओला पुढे जाण्याआधी आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा, हीच तुमच्याकडून कळकळीची नम्र विनंती. हे सगळं माहिती होतं तरी तो कधी राघवच्या वागण्याचा राग मानत नसे. उलट त्याच्याशी प्रेमाने आणि आदराने वागत असे. एक दिवस राघवने ठरवले विजयला चिडवून दाखवायचं. तो गावात चौकात उभे राहून मोठ्याने बोलू लागला, विजय हा खोटारडा आहे, स्वतःला फार सज्जन समजतो, तो फार ढोंगी आहे. गावातील काही लोक विजयच्या घरी गेले आणि त्याला सांगितलं, राघव तुझी बदनामी करत आहे, त्याला उत्तर दे. विजय फक्त हसला आणि म्हणाला, जर कोणी पेटलेली काडी माझ्यावर फेकली पण मी कोरडाच राहिलो तरी पण आपोआप विझून जाईल. त्या अग्नी तेव्हाच वाढतो जेव्हा जळणारा पदार्थ शोधतो. मी राघवच्या रागाला उत्तर दिलं तर तो अधिक पेटेल. मी शांत राहिलो. गावकऱ्यांना विजयच्या शब्दांचा अर्थ उमगला. काही दिवसांनी राघवलाही समजले की तो उगीच द्वेष करत होता, पण विजय मात्र शांत आनंदी होता. शेवटी राघवने स्वतः माफी मागितली. तात्पर्य, कोणीतरी तुमच्या राघवला द्वेष केला तरी उत्तर देण्यासाठी राग किंवा अहंकार नको. जर तुम्ही शांत आणि संयमी राहिला तर त्याचा राग